नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। श्रावण मास निमित्त महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रात भाविकांची झाली गर्दी। सध्या श्रावण मास निमित्ताने देवदर्शनासाठी भाविकांनी महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रात गर्दी केल्याचं निदर्शनास येत आहे। श्रावण मास हा हिंदू धर्मात पवित्र महिना म्हणून गणला जातो। या श्रावण महिन्यात उपवास, पूजापाठ, धार्मिक सोहळे पार पाडले जातात। तर या श्रावण महिन्यात गोकुळाष्टमी, दहीहंडी, नागपंचमी, रक्षाबंधन यासारख्या सणांची मालिका सुरू असते। या पवित्र श्रावण महिन्यात तीर्थक्षेत्री जाऊन देवादिकांचे दर्शन घेणे पवित्र मानले जाते। यामुळे मानवाला मोक्ष प्राप्त होतो असाही भाविकांच्या मनात विचार रुजलेला आहे। महाराष्ट्र राज्यातील पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर, शिर्डी, शनिशिंगणापूर, गणपतीपुळे, कोल्हापूरची महालक्ष्मी, आळंदी, देहू, बाळूमामाचे आदमापूर अशा ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झालेली दिसते। पेढे, नारळ, अगरबत्ती, खडीसाखर, हार, फुले, तुळशीमाळा, हळदी कुंकू, अबीर, गुलाल, अष्टगंध अशा प्रासादिक वस्तूंची विक्री, एसटी महामंडळाचे महसूल, मंदिरातील दानपेटी, भटजीतर्फे करण्यात येणारे पूजापाठ, रेल्वेचा महसूल आदीमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली दिसून येते। आमचे मुंबई प्रतिनिधी भारत कवितके या अशा प्रसिद्ध तीर्थक्षेत्रात देवदर्शनासाठी फेरफटका मारत असताना श्रावण मास निमित्त महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रात भाविकांची प्रचंड गर्दी झाल्याचं भारत कवितके यांना जाणवलं। श्रावण महिन्यानंतर सुद्धा लगेच गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी सारख्या सणांची मालिका सुरू होत असते। श्रावण महिन्यातील देवदर्शन आणि एसटी महामंडळाच्या बेछूट सवलतीच्या वर्षावामुळे महाराष्ट्र राज्यातील कानाकोपऱ्यातून भाविक तीर्थक्षेत्राकडे धाव घेताना दिसतात। मुंबई कांदिवली प्रतिनिधी भारत कवितके। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।